केला होता, फुटवर्कचा वापर तिथे केला होता, पुढे आला होता, फ्रंट लाईन मात्र चेंडू बॅटवर घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मंगेशनं केला होता, मात्र चेंडू आदळला गेला तो पॅडवर. लेग बायच्या स्वरूपात मात्र अकाउंट ओपन झालं. आर के मोरवा या टीमचं खातं उघडलं गेलं 1 या धावेनं. मिलिंद पाटील आमच्या बाजूला आहेत. प्रत्येकानं सहकार्य करायला हवं या स्पर्धेला, कारण स्पर्धा आपली आहे आणि प्रत्येकानं मनापासून जर सहकार्य केलं तरी स्पर्धा यशस्वीरित्या पार होईल. लक्षात ठेवा, एन्जॉय नक्कीच प्रत्येकाला एन्जॉय करायची आहे, कुणाला एन्जॉय करायची नाही. दमनला आम्ही आलोय त्याच्यामुळे एन्जॉय प्रत्येकाला करायची आहे, मात्र मदत देखील तितकीच महत्वाची आहे. क्या बात आहे. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू मुकेश गावण यांच्या या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. चेंज ऑफ फेस पाहिला, पण गती थोडीशी कमी केली होती. इथे देखील बैठक स्ट्रोक खेळला गेला. पायडल स्वीपचा फटका एक्झिक्यूट करायचा होता मिस्टर मेघनाथ मात्रे यांना, तो देखील चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही. ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. चांगली गोलंदाजी वैसा टीम कडून होत आहे या ठिकाणी. जयेंद्र ठाकूर एसटीच्या मागे. आणखीन एक चांगला चेंडू, एक टप्पा, जो टप्पा अचूक टप्पा त्या ठिकाणी पकडलाय. कदाचित पॉपिंग रिचचे थोडंसं बाहेर असतील. पुढच्या पायाला स्लाइड चांगल्या प्रकारे देतोय आणि स्क्वेअरले क्षेत्र, जी क्षेत्राची बाउंड्री लाईन जी आहे, सीमारेषा आहे, ती थोडीफार जवळ आहे आणि त्याच बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वारंवार मेघनाथ करतोय. शॉर्ट बॉल दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते. जवळपास ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा चेंडू हाताळला गेला. वाईटचा इशारा पंधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जात आहे. 2 धावा इथे मात्र फलकावर लागले जात आहेत आर के मोरवा या टीमच्या. 3 चेंडू जे खास करून हाताळले गेले होते, खास करून मुकेश गावडकडून, ते मात्र कौतुकास्पद होते. एकतर मंगेश साठी आपण पाहिलं तर जवळपास खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर तो मेघनाथच्या रेंज पासून लांब ठेवला. तिसरा चेंडू देखील मेघनाथच्या रेंज पासून लांब ठेवला. गॅपमध्ये स्ट्रगल करावं लागेल. मिलिंद पाटील स्ट्रगल करतायत, पायाला अडवण्याचा प्रयत्न तिथे केला होता. भला मोठा गॅप आहे. लॉंग ऑनचं जे क्षेत्र आहे ते पूर्णतः रिकामे होतं आणि तिथे मात्र हा फटका खेळला गेला. 4 धावा नक्कीच तिथे मिळतील. 4 धाव्याने मात्र धावसंख्या झाली आहे आर के मोरवा या टीमची 11. धावसंख्या 11. चला बॉलर पण लगेच पाठवून द्यायचा, जरा विनंती करतोय. नाव सांगायचंय मिलिंद भाऊ. विकास येतोय गोलंदाज. दहिसर मास्टर्स नंदू पाटीलना बरोबर सकाळी 6 वाजता व्हिडिओ कॉल केला होता. लाला माचे आणि आम्ही ज्यावेळेस या खेळपट्टीवर रोलिंग करत होतो. काय फटका आहे, क्लास, मात्र फटका फसतोय. चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी आणि अतिशय सुंदर कॅच. मोठी विकेट मंगेश पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. एक मोठी विकेट पडली गेली आर के मोरवा या टीमची. सकाळी बरोबर 6 वाजता व्हिडिओ कॉल केला होता नंदू पाटीलनं, चर्चा केली. आम्ही त्या ठिकाणी लाला माचा आणि आम्ही त्या ठिकाणी रोलिंग करत होतो. एक लालाचा मित्र देखील होता. एवढ्या सकाळी तुमची रोलिंग सुरू आहे असं म्हटलं होतं. उद्याच्या दिवसामध्ये ते येतील नक्कीच. ट्रेन मध्ये आज कदाचित बसणार आहेत ते रात्री. धावसंख्या 11. नरेश मात्रे टीम कॅप्टन आर के मोरवा खेळपट्टीवर.
धावा 11 झाले. चला पांजो टीम कॅप्टन आणि उमेळमान टीम कॅप्टन आपण देखील यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. ही इनिंग संपण्याच्या आत दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. पांजो टीम कॅप्टन आणि उमेळमान टीम कॅप्टन इनिंग संपण्याच्या आत आपण दोन्ही टीम कॅप्टनना नाणेफेक करण्यासाठी यावं. क्षेत्ररक्षण लावताना थोडंसं जरा विचारपूर्वक ते क्षेत्ररक्षण लावा आपण प्रत्येकानं, पण थोडीशी घाई करत जा, कारण जवळपास 6वी मॅच फक्त सुरू आहे आपली ही आजच्या दिवसातील. ऑन साइडला फटका हवेत खेळला जातोय. मागे फिल्डर होता मात्र तो अंदाज त्या फिल्डरला बांधता आला नाहीये. हा कॅच होऊ शकला असता जर तो व्यवस्थित अंदाज जर त्या झेलचा बांधला असता तर तो कॅच होऊ शकला असता. चेंडू मात्र 1 बॉल सीम मार रेषा पार. हा येतोय चौकार 4. यावेळेस पंचांचा मात्र अवांतर धावेचा इशारा येतोय. 1+1 धावा या ठिकाणी मोजाव्या लागतील. दहिसर या टीमला त्या 2 धावसंख्या झाली आहे ती 17. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरंही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. RK मोरवा वर्सेस आपण पाहताय दहिसर, म्हणजे एक मुंबईचा संघ आहे आणि एक मीरा भाईंदर परिसरातील आपण एक संघ पाहतोय. बरेचसे क्रीडा रसिक या परिसरातील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इकडचे मात्र पोलीस दल आहेत ते देखील या ठिकाणी आले. क्रॅकिंग स्ट्रोक खेळला गेला. कडक मी तर म्हणेल अक्षरशः चाबूक स्ट्रोक खेळला गेला मेघनाच्या बॅटमधून. मात्र अंडरआर्म थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळते. कदाचित त्यांच्या शोल्डरला इंजुरीज आहे की नाही ते मात्र माहिती नाही, मात्र जो थ्रो खेळला गेला तो मात्र चुकीचा थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ते मात्र या धावा पळून काढल्या त्या तब्बल 4 धावा. पुढची मॅच माझी आहे ना, ही मॅच त्यांना करू दे, पुढची मॅच माझी आहे, मला खेळायला लागेल, ही मॅच तुला करायला लागेल. धावा झाल्या आहेत ते 21. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय या ठिकाणी. चला रेडी जायचं आहे. उमेळमान आणि पाणजू या दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी जायचं आहे. आतमध्ये वळणारा चेंडू आहे, पडल्यानंतर थोडस आत वळतोय. चांगला चेंडू आपल्याला गेला. धावा झालेल्या आहेत त्या 21. स्ट्रेट बॅट फटका फसतोय. मिलिंद भगत चेलच्या खाली आहेत त्या ठिकाणी आणि स्वतः कर्णधार आहेत, कॅप्टन आहेत, त्याच्यामुळे एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला मिलिंद भगत यांना. मोठा बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय. मिस्टर मेघनाथ मात्र परतीच्या मार्गी आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो या मिस्टर प्रशांत मात्रे, लेफ्ट हँड बॅटर आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर हा देखील खेळाडू कधीही शांत नसतो. जरी त्याच्या नावामध्ये शांत शब्द जरी असला तरी हा खेळाडू कधीही शांत नसतो दादा. एक स्फोटक आणि घातक खेळाडू म्हणून खेळी आपण पाहिले आहे प्रशांत मात्रे यांची. अनेकदा डीजेला देखील विनंती करतो, डीजे आपण देखील रेडी राहायचं आहे, गाणी वाजायला हवी. दुपार झाली आहे, नाहीतर थोडीशी सुस्ती येईल या ठिकाणी. आउटसाइड लेग स्टंप पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22. थँक्यू गणनीला कारभारी, धन्यवाद. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. डावखुऱ्या त्याचा खेळाडू कदाचित आला आहे अजय भाऊ, त्याच्यामुळे कदाचित लाईन खराब पाहायला मिळते गोलंदाजाकडून. कारण लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असतं त्यावेळेस गोलंदाजाला देखील प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक हाताळायचा असतो. शॉर्ट बॉल, इथे देखील हा शॉर्ट बॉल आपण पाहिला. फिरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता.
एक तर धाव इथे पूर्ण केली आहे त्या ठिकाणी. सेफ चेंडू आहे. यस, व्यवस्थित चेंडू हाताळला गेला या ठिकाणी पंच दर्शवित आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर आपण पाहतोय आर के मोरवा या टीमची 24. यावेळी आपण मित्रांनो थोडस म्युझिकच्या दिशेने म्युझिकला पण वेळ देऊया. त्यानंतर समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे अजितदादांना. धन्यवाद भरत भाऊ. आपल्या आगरी कोळी मंडळाचे समालोचक माननीय श्री भरत भाऊ, धन्यवाद तुम्हाला. आपली मॅच आहे, आपण थोडासा आराम करावा. बॉलर नेम बाबन. तिसरं षटक घेऊन येत आहेत दहिसर संघाकडून बबन आणि प्रशांत स्ट्रायकर आहेत उजव्या हाताने पंतांच्या डाव्याकडून गोलंदाजी. पहिला चेंडू चांगलाच मिड विकेटच्या दिशेने मारला आणि मला वाटतं षटकार, उत्तुंग षटकार डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. अजूनही ते आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत आणि हा परफॉर्मन्स दाखवणं म्हणजेच आपला फिटनेस सिद्ध करणे आहे. आणि चांगल्या प्रकारे आपला फिटनेस सिद्ध करत राजेने पुन्हा एकदा आले आहेत. राजेंद्र षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील बबन. समोर येतील राजेंद्र. चेंडू फेकला, हळूहळू चेंडू मारण्याचा प्रयत्न. पाहूया, चेंडू आणि बॅटचा स्पर्श नाही, पायाला लागला आणि पंचांचा निर्णय लेग बाय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 31. 4 बाद 3 बाद 31. स्ट्राईक प्रशांत. बबन थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे कारण डावखरा फलंदाज येतो आणि राईट फलंदाज आल्यामुळे थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतो, त्यामुळे थोडासा वेळ जातोय. बबन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन हळूहळू चेंडू टाकला आणि प्रशांत यांनी मारला या लॉंग ऑफच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण केले पळून. पुन्हा मिस फील्ड, मला वाटतं पुन्हा धावलेलाय सीमारेषेच्या आवडे. 2 धाव पूर्ण केलेत. तिसरे चौथी धाव कोणी गेले आहेत हे पाहूया. पुन्हा एकदा धावबाद राजेंद्र कुठेतरी धावण्यात कमी पडलेले आहेत आणि प्रशांत हे मात्र एकदम चुस्त आहेत. ते बरोबर त्यांनी चौथी धाव आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला आणि 3 धावाकडून संघाला पोचवले त्यांनी म्हणजे चौथी धाव संख्येवर. राजेंद्र रनआउट. राजेंद्र 0 धाव संख्येवर धावबाद झालेले आहेत आणि त्यांची जागा आता घेण्यासाठी येत आहेत विक्रम. मुरवा संघाने चांगली धावसंख्या उभारलेली आहे. 34 धावा झालेल्या आतापर्यंत. 3.4 षटक झाले आहेत. फक्त या इनिंग मधला 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
आणि त्यांचे धडाकेबाज फलंदाज म्हणजे प्रशांत हे अजून क्रीजवर आहेत. त्यामुळे मोरवा संघाची धावसंख्या जर त्यांनी चौकार षटकाराची आत्मशोधी केली तर ते 50शी पार करू शकतील. पाहूया, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही घडू शकते. त्यामुळे आपण याची भाकीत करणं फार कठीणच असते. बबन आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन प्रशांत मारण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया पंचांचा निर्णय. लेग बाय. बॅटला स्पर्श नव्हता आणि लेग बाय या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली म्हणजे 35. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे आणि विक्रम सामोरे जातील बबन यांना. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होत आहे. बबन एक चांगले षटक घेऊन येत आहेत. हळूवार टाकतात. बॅट्समन थोडासा टपकतो त्यांच्या गोलंदाजी समोर. पुन्हा एकदा मारलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. पाहूया, एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तितकेच चांगले क्षेत्ररक्षण आणि एका धाव समाधान मानावं लागलं आहे ते म्हणजे विक्रम यांना. आणि संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 36. आता या इनिंग मधील शेवटचं षटक, चौथं षटक घेऊन येतील ते म्हणजे गोलंदाजाचे नाव विनोद. विनोद हे गोलंदाजीसाठी आले आहेत. आपल्या संघासाठी चौथे षटक घेऊन आणि त्यांना सामोरे जातील विक्रम. उमेरमान आणि पांजू संघातील कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हो, डावऱ्या हाताने गोलंदाजी, चांगला चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न हुकलेला आहे. चेंडू आणि बॅट यांचा स्पर्श नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 36 धावसंख्येवर. विक्रम आता संघाची धावसंख्या जोराने वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि आपली बॅट एकदम जोरात फिरत आहेत, परंतु चेंडू आणि बॅटचा स्पर्श नाही. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. पुढचा चेंडू डेड चेंडू. प्रशांत हे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना काहीतरी यश येत नाहीये, कारण विक्रम हे जोराने बॅट फिरून चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या चेंडू आणि बॅटचा स्पर्श होत नाही आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन विक्रम यांना. पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारले आहे. एक धाव पूर्ण केले आणि एका धाव समाधान मानतील, कारण प्रशांत हे फुल फॉर्म मध्ये आहेत. त्यामुळे त्यांना स्ट्राईक होणे खूप गरजेचं आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 37. विनोद शेवटचं षटक आहे. 3 चेंडू मध्ये त्यांनी फक्त एकच धाव दिली आहे. आपल्या परीने चांगले षटक हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत विनोद. पाहूया, प्रशांत नाणेफेकीसाठी यायचं आहे. उमेरमान आणि पांजू आलेत ना. हो, उचली घेतलेला चेंडू लेगच्या दिशेने मारला आहे. एक धाव पूर्ण केलाय. पाहूया दुसरी धाव आणि धाव बाद करण्याचा प्रयत्न हुकलाय. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत त्या प्रशांत यांनी आणि संघाला नेऊन ठेवले आहे ते 39 धावसंख्येवर. फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बबन चांगली गोलंदाजी करत आहेत. सॉरी, माफ करा विनोद. बॉबी हे आता नाणेफेकी करतील. उमेरमान वर्सेस पांजू संघाची आता मॅच होणार आहे. पुढील नाणेफेकी चालली आहे. बॉबी विनोद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन प्रशांतने भिरकवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा स्पर्श नाही. चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या रोखलेली आहे ती म्हणजे 39. पांजू संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि उमेरमान संघाला फलंदाजीसाठी त्याने पाचारण केले आहे. धन्यवाद बॉबी. विनोद आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन
लॉंग ऑनच्या दिशेने मारला, पाहूया झेल, यस आणि झेल आणि प्रशांत बाद झालं बघा. खर्च करून एक खेळाडूंनी बाद केला आहे आणि आर के मोरा संघाला 39 धाव संख्येवरच त्यांनी थांबून ठेवला आहे. आताच मगाशी बोलल्याप्रमाणे की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. असं वाटत होतं एका क्षणी की 50 पार करतील आर के मोरा संघ आणि फक्त थांबलेले आहेत ते म्हणजे 39 धाव संख्येवर आणि जिंकण्यासाठी 40 धावांचे त्यांना आव्हान दिलेले आहे ते म्हणजे दहिसर संघाला. डीजे दहिसर संघाला विनंती आहे. आपल्याकडे आज थोडासे सामने लेट सुरू झाल्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. तरी उरलेल्या वेळाचा आपला सदुपयोग करायचा आहे आणि लवकरात लवकर आपला सामने संपवायचे आहेत. पण आपण अनोळखी ठिकाणी आहोत आणि आपल्याला 3 दिवसात ही स्पर्धा संपवायची आहे. तरी विनंती आहे दहिसर संघाला सलामीचे फलंदाज त्यांनी पाठवायचे आहेत. आज झालेले सामने पहिला सामना होता मालजीपाडा वर्षित कोळसेत आणि मालजीपाडा संघ विजय ठरला होता. त्यानंतर नवघर आणि मुर्दामध्ये मुर्दा संघ विजयी ठरला होता. राई आणि एकसर ए संघामध्ये राई संघ विजयी ठरला होता. गोरदेव आणि कांदरपाडा या 2 संघांमध्ये गोरदेव संघ विजयी ठरला होता. एकसर बी आणि पेनकरपाडा या दोन्ही संघामध्ये एकसर बी हा संघ विजयी ठरला होता. आणि आता हा 6वा सामना सुरू आहे. अजून आपल्याला यापुढे सुद्धा अजून 3 सामने प्रथम फेरीचे 2 सामने प्रथम फेरीचे आणि द्वितीय फेरीचे सुद्धा सामने खेळवायचे आहेत. तरी सर्वांनी वेळेचे महत्त्व लक्षात ठेवून मंडळाला सहकार्य करायचं आहे. दहिसरचे सलामीचे फलंदाज मिलिंद स्ट्राईकला कोण आहे दहिसर? दोन्ही मिलिंद मिलिंद भगत स्ट्राईक एंडला आहे. त्या नॉन स्ट्राईक एंडला मिलिंद गोलंदाज अनिल. आर के मोरवा संघाकडून अनिल हे आपलं पहिलं शटर हाताळतील
आणि मिलिंद भगत हे समोर जातील. पहिला चेंडू, चांगला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारलाय, पहिली धाव पूर्ण केलंय आणि तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण आणि वा चांगला असा थ्रो, परंतु थोडासा मिस झाला, परंतु नाही फायदा घेता आला नाही मिलिंद भगत आणि मिलिंद यांना आणि एका धावेवर समाधान मानलं लागलंय. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 1. जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता होती, आता 23 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे दहिसर संघाला. एक पुन्हा लेगच्या दिशेने मारला आहे, एक धाव पूर्ण केली आहे. पाहिजे दुसरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे, थ्रो पोहोचेपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे, ते म्हणजे मिलिंदांनी. आणि 2 धावेने आपलं मिलिंद मिलिंद पाटील स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंडला मिलिंद भगत हे 1 धावसंख्येवर खेळत आहेत आणि मिलिंद पाटील हे 2 धावसंख्येवर खेळत आहेत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3. संघातील पुढचा चेंडू मिलिंदांनी हळूच बॅटनी थोडासा ढकललेला आहे आणि त्यांच्या पायाला दुखापत झाले का कळत नाही, थोडेसे ते लंगळतात मिलिंद पाटील आणि एका धावेवर समाधान मानलं आहे आणि संघाला नेऊन ठेवलं ते म्हणजे 4 धावसंख्येवर. विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे, 4 धावा झाल्या आहेत, अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. अनिल षटकातील पुढचा चेंडू घेऊन, चेंडू शॉर्ट पिच परंतु खाली राहिलेला चेंडू, बॅटला स्पर्श झाला नाही आणि निर्धाव चेंडू. मिलिंद भगत एका धावावर खेळत आहेत. अनिल नाही अनिल थर्ड मॅनच्या दिशेने कट केला, 1 धाव पूर्ण केली आहे. पाहूया दुसरी धाव, यस मिसफिल्ड आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली मिलिंद पाटील यांनी आणि संघाला नेऊन ठेवलंय ते म्हणजे माफ करा मिलिंद भगत. आम्ही थोडस गडबडतो इथे. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 6. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतील अनिल. शेवटचा चेंडू आहे, सरासरी ती आहेत राखायची ते म्हणजे 10ची आणि 6 चेंडू मारलाय लॉंगॉनच्या दिशेने, 1 धाव पूर्ण केले. पाहूया यस चांगले क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो, फक्त एका धावेवर समाधान मानलं लागलंय ते म्हणजे मिलिंद भगत यांना आणि संघाची धाव संख्या ती झाली 7. संघाला सरासरी धावा हव्या होत्या त्या म्हणजे 4 षटकात 40, 10ची सरासरी हवी होती आणि आता त्यांना सरासरी हवी होती म्हणजे 11ची. 3 षटकामध्ये त्यांना 33 धावांची आवश्यकता आहे. पाहूया गोलंदाज आणि फलंदाजामध्ये काय सामना रंगतोय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. वेळ दडू नये, मी दोन्ही संघांना विनंती करत आहे, आपण वेळ दडू नका, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेळेचं महत्त्व राखा प्रत्येकाने आणि मंडळाला सहकार्य करा. आपण जेवढा वेळ असो त्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे आणि आपले सर्व पुढील सामने सुरळीत होणार आहेत. त्यामुळे सर्व संघांना मी विनंती करतो की आपले जे प्लान्स आहेत ते फटाफट प्लान रेडी ठेवा आणि क्षेत्ररक्षण लावत जा. RK मोरवा, नरेश आपल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे नरेश. संघाचे कर्णधार आहेत नरेश. हे पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतील आणि सामोरे जातील ते म्हणजे मिलिंद भगत. उजव्या हाताने पंचांच्या उजवीकडून फटकावला, चेंडू फटकारला, परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव पूर्ण केली आहे, एका धावेवर समाधान मानलं लागलेलं आहे ते म्हणजे मिलिंद भगत यांना आणि संघाची धाव संख्या झाली ते म्हणजे 8. मिलिंद भगत खेळत आहेत 5 धावसंख्येवर आणि मिलिंद पाटील खेळत आहेत 3 धावसंख्येवर. अजूनही सलामीचे फलंदाज त्यांचे शाबूत आहेत. नरेश उजव्या हाताने पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतील ते म्हणजे मिलिंद पाटील यांना. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा स्पर्श नाही, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी नरेश यांच्याकडनं आणि थोडासा प्रेशर वाढत चाललाय तो म्हणजे दहिसर संघावर, कारण सरासरी हवी आहे त्यांना 11 पेक्षा जास्त. पुढचा चेंडू हळूवार चेंडू, पुन्हा एकदा थोडीशी उसळी घेतलेला चेंडू मिलिंदांनी कट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाही, निर्धाव चेंडू. धाव संख्या आहे ती म्हणजे 8.
3 चेंडू टाकलेले आहेत नरेश यांनी, फक्त एकच धाव दिलेली आहे. पुढचा चेंडू जोरात टाकलाय, थोडासा बदल केलाय स्पीड मध्ये आणि मिलिंदने पुन्हा एकदा त्यांना जागेवर उभे केलं आहे. मला वाटते त्यांनी डॉट बॉलची हॅट्रिक केलेली आहे आणि आत्ता मात्र दहिसर संघ हा दडपणाखाली जात आहे, यात कोणती शंका नाही. कारण दडपणाखाली असताना बॅटला स्पर्श होतो. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, कधी जोरात टाकतात, कधी हळूहळू टाकतात, कधी उसळी देतात, कधी खाली ठेवतात चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे ते नरेश यांची आणि मिलिंद हे जागेवर उभे आहेत. 4 चेंडू लागोपाठचे डॉट केलेले आहेत. नरेश शेवटचा चेंडू आपल्या षटकातील पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, मला वाटते जास्त बाहेर गेला उजव्या एसटीच्या आणि पंचांचा इशारा आहे तो म्हणजे अवांतर वाईड चेंडू. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 9. नरेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील. जोरात चेंडू टाकला, तितक्या जोरात बॅट फिरवली आणि बॅटची कडा घेतली आणि आउट. मिलिंद पाटील कॉट बिहाइंड आउट झाले आहेत. त्यांची धावसंख्या ती म्हणजे 3. पहिला गडी बाद झाला तो म्हणजे दहिसर संघाचा आणि अजूनही त्यांना धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 31, म्हणजे 15.5 15.5च्या सरासरीने दहिसर संघाला 31 धावांची आवश्यकता आहे. आणि जर हा पल्ला गाठायचा असेल तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणे खूप गरजेचे आहे. नवीन बॅट्समन जयेंद्र ठाकूर, विख्यात असे खेळाडू आहेत. मला वाटते जुने जाणते खेळाडू, त्यांच्याकडे बराच मोठा असा अनुभव असलेले खेळाडू म्हणजे जयेंद्र ठाकूर. जयेंद्र बघा 64 वर्ष वय, वर्ष 64, कसा फिटनेस आहे बघा. हीच खासियत आहे ती म्हणजे आगरी कोळी क्रिकेट मंडळाची. ह्या मंडळाने स्पर्धा खेळून सर्वांना एकत्र आणलेलं नाहीये, तर लोकांना फिटनेस राखण्यासाठी मदत केलेली आहे. धन्यवाद आगरी कोळी मंडळाचे. मंगेश तिसरं षटक घेऊन, वाव, चेंडू पडला आणि तितक्याच जोराने निघून गेलाय निर्धाव. मंगेश उंच पोरे गोलंदाज, उजव्या हाताने पंतांच्या डावीकडून गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा मनापर्यंत बॅटची कडे घेतले आणि विकेट किपरच्या पाठी गेलेला आहे आणि एक धाव पूर्ण केले ते म्हणजे भगत यांनी, मिलिंद भगत यांनी, आणि संघाला नेऊन ठेवले ते म्हणजे 10 धाव संख्येवर. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 10 चेंडू 30 धावा. मंगेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील जयेंद्र ठाकूर यांना. जयेंद्र ठाकूरने कट केलेला आहे पाहूया आणि तितकाच चांगला झेल टिपलेला आहे हरीश यांनी. आणि जयेंद्र ठाकूर आपले खाते न खोलताच पुन्हा एकदा परतत आहेत आणि संघाची धावसंख्या झाले 10 धावा, 2 गडी बाद. आता जयेंद्र ठाकूरांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजे विनोद भगत. मिलिंद भगत यांचे ते चुलत भाऊ आहेत. आता 2 भाऊ क्रीजवर आले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी किती मोलाची कामगिरी करतात. कारण आता जे समीकरण बनलेलं आहे ते थोडंसं कठीण बनलेलं आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही कठीण नसते. पाहूया भगत बंधू आपल्या संघासाठी पाण्याचे जार जिथे नेलेले आहेत त्यांनी जार पाणी संपले असतील तर घेऊन या, इथे पाणी असेल तरी सुद्धा इथे घेऊन या असं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. जार इथे जमा करायचे आहेत. मंगेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन विनोद यांच्यासाठी. विनोद डावरे फलंदाज. पाहूया आक्रमक, त्यांनी त्यांच्या आक्रमक कसा पवित्र वाटतो यांचा, परंतु नाही, मंगेश यांनी त्यांना चकवण्याचा प्रयत्न केला आणि आव्हानचा चेंडू.
उजव्या यष्टीच्या थोडासा जास्तच बाहेर होता आणि एखादा अवंत धावणे संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 11 धावा. 2 गडी बाद 11 धावा. मंगेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन भगतांनी भिरकावण्याचा प्रयत्न केला आहे परंतु नाही, अयशस्वी प्रयत्न, निर्धाव चेंडू. मंगेश चांगली गोलंदाजी, खरोखरच चांगली गोलंदाजी आहे. मंगेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतील. भगत पुन्हा एकदा अवांतर वाईट चेंडू पंचांनी घोषित केला आहे आणि अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 12 धावा. मंगेश आता त्यांचा थोडासा हात सुटलेला आहे आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू खूपसा बाहेर जाणारा लेग साईडला आणि पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या झाली ते म्हणजे 13. विनोद भगत हे मारण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांना मारून न देण्याचा प्रयत्न करत म्हणजे मंगेश. वाईट दोन भगत यांनी मारला आहे. लॉंगॉनच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव या दुसऱ्या धावसे धावले आहेत. थ्रो येईपर्यंत 2 धाव पूर्ण झाल्या आहेत आणि 2 धावसंख्या संघाची धावसंख्या झाली म्हणजे 15 धावा. किती चेंडू बाकी आहे? शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. मंगेश मारला आहे पाहूया आणि षटकार, उत्तुंग षटकार. खरोखर भगत बंधूंनी मला वाटतं आव्हान आता स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आता ठरवलं आहे की आपण ही धावसंख्या पार करायची. संघाला नेऊन ठेवलं आहे ते म्हणजे 21 धावसंख्येवर. परंतु पाहूया भगत बंधू आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करतात, यशस्वी ठरतात की अयशस्वी ठरतात. गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे उमेश 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 यांच्या पुढे आव्हान आहे की दहिसर संघाला 19 धावा बनवण्यापासून थांबवणे आणि दहिसर संघापुढे आव्हान आहे की उमेश यांच्या गोलंदाजीवर प्रहार करून 19 धावांचा पाठलाग करणे. पाहूया कोण यशस्वी ठरते ते. उमेश उजव्या हाताने पंचांच्या डावीकडून पहिला चेंडू भिरकावलाय. 1 धाव, फक्त 1 धावा समाधान मानला लागेल आणि 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. अजूनही 5 चेंडू 18 धावा. रत्नेश आमचे स्कोरर रत्नेश खूप चांगल्या पद्धतीने स्कोरिंगची नोंद करत आहेत आणि वेळोवेळी मला माहिती पुरवत आहेत आणि त्यामुळे मला इथे कॉमेंट्री करणं थोडं सोपं जात आहे. धन्यवाद रत्नेश. उमेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातील ते विनोद भगत यांना. विनोद भगत धावरे फलंदाज, त्यांनी मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार सुद्धा मारला होता. त्यामुळे आता शत्रुक्षण पांगवण्याशिवाय मोरवा संघाकडे पर्याय राहिला नाहीये. उमेश उजव्या हाताने पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करतील. डावरे फलंदाज विनोद भगत यांना. आपल्या षटकातील दुसरा चेंडू मिलिंदांनी भिरकावलेला आहे मिड ऑफच्या दिशेने, परंतु एकच धाव. दुसरी धाव यास पळून दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि थ्रो जाईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धाव संख्येने दहिसर संघाची धाव संख्या ती झाली म्हणजे 24.
अजूनही 4 चेंडू 16 धावा. आमचे स्कोरर रत्नेश सांगतात 4 चेंडू 16 धावा. उमेश यास मारलेला आहे, ग्राउंड शॉट मारला आहे. मला वाटतं आता ग्राउंड शॉटला आता तेवढं महत्व राहणार नाही आहे. हे सुद्धा विनोद भोगार यांच्या लक्षात यायला हवं आहे. कारण आता 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच 2 चौकार 1 षटकार मारला तरी सामना जिंकण्याची ताकद दोसर संघामध्ये येऊ शकते. पाहूया उमेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातील. आज फुलटॉस चेंडू घेऊन मारलाय. पाहूया कॅच. यास चांगला असा झेल टिपलेला आहे विक्रम यांनी आणि परतावं लागेल ते म्हणजे विनोद भगत यांना. कठीण झालेला आहे. 2 चेंडू 14 धावा. 2 चेंडू 14 धावा. पुढील फलंदाज जितू पाटील. जितू पाटील एक चांगले फलंदाज आहेत. बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू भेटला तर नक्कीच ते सीमापार धरतील. परंतु आता ती वेळ निघून गेलेली आहे. कारण 2 चेंडू आणि 14 धावा. कठीण असं आव्हान, अशक्य असं आव्हान. गोलंदाजाला गोलंदाजांनी नो वाईड नाही टाकले तर हे आव्हान कठीणच म्हणजे अशक्य म्हणावं लागेल. हेमू त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. हेमू प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. उमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जितूंनी भिरकावलेला आहे. 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. पाहूया एका धाव समाधान म्हणावं लागेल आणि संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 27. सामना जवळजवळ संपल्यामुळे जमा आहे. फक्त एक फॉर्मॅलिटी राहिली आहे. यास मारलेला आहे भगत यांनी आणि बस सामना संपला आहे. आणि हा सामना आर के मोरा संघाने जिंकलेला आहे तो म्हणजे 11 धावांनी. 11 धावांनी सामना जिंकलेला आहे. पुढील सामना उमेयमान वर्सेस पांजू. पांजू संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि उमेयमान संघाला फलंदाजीसाठी प्राचार्य केलं आहे. हेमोजी यापुढील समालोचन करतील. हेमोजी यस. वेळेचं भान राखायचं आहे. फटाफट क्षेत्ररक्षण पांगवायचं आहे आणि सलामीचे फलंदाज सुद्धा फटाफट पाठवायचे आहेत. धन्यवाद. हेमो सचिन पाटील राई. सचिन पाटील या जरा इथे स्कोरिंगला जरा. धन्यवाद अजय भाऊ. धन्यवाद भरत. धन्यवाद आगरी कोली सामाजिक संस्था ठाणे मुंबई वसई अंतर्गत दमन कप आपण पाहत आहात. आपण लाईव्हच्या माध्यमातून बघत आहेत. फॅमिली स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून चांगला अपडेट सुरू आहे आणि नक्कीच अपडेट स्कोरर देखील रत्नेश आहेत. आम्हाला स्कोररची गरज आहे. जरा कोण असेल तर प्लीज जा जरा. अभिनंदन आर के मरुआ. तितकं कौतुक गावदेवी दसरा संघाचं देखील केलं पाहिजे. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व संघ देखील वेळेवरती आले तर सर्व संघांचं आभार व्यक्त करतोय. मालजीपाडा, कोळशेत, नवगर, मुर्दा, राई, एकसरे, गोरदेव, कांदरपाडा, एकसर बी, पेनकरपाडा, मोरवा, दहीसर, उमेनमान, पांजू, जुचेंद्र, ओवळा, मीरा आणि
चिन्ह कोण आहे